ओएस न्यूज, प्रवास सत्याचा। शिर्डीतील बिरोबाबन येथे मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला। शेतकऱ्यांचा कामधेनू असलेल्या बैलांप्रती आणि त्यांच्या कष्टांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण मानला जातोय। या बैलपोळा सणानिमित्त शेतकरी राजाने यंदा मोठ्या थाटामाटात या बैलराजाला सजवून त्याचा साजशृंगार करून त्याची पूजा अर्चा केली आहे। बिरोबाबनात भव्य मिरवणूक काढत श्री वीरभद्र मंदिरात जाऊन परिसरातील शेतकरी बांधवांनी मंदिराला प्रदक्षिणा मारत श्री वीरभद्र महाराजांचा आशीर्वाद घेतलाय। तर यावेळी परंपरेनुसार मंदिरात डफांचा खेळ पार पडलाय। यावेळी मंदिरासमोरील प्रांगणात चारही बाजूने बैलराजाला उभे करून त्यांचं औक्षण करण्यात आलंय। आपल्या लाडक्या बैलराजावर फुलांची पुष्पवृष्टी तसेच हार घालून त्यांच्या प्रती यावेळी शेतकरी बांधवांनी मोठ्या भक्तिभावाने कृतज्ञता व्यक्त केली आहे। हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा मानला जाणाऱ्या या बैलपोळा सणानिमित्त त्यांना नारळ वाढविण्यासाठी यावेळी शिर्डीसह बिरोबाबनातील ग्रामस्थांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली आहे। अनेकांनी यावेळी आपल्या बैलाला विविध रंगढंगाने व सुंदर सजावट करून आपल्या बैलांवर विविध नावे टाकल्याचं दिसून आलं। शिर्डी शहरात वाहतुकीची गर्दी असते, त्यामुळे हा उत्सव जरी शहरात कमी प्रमाणात दिसत असेल मात्र बिरोबाबन येथे हा उत्सव मोठ्या उत्साहात होत असून पंचक्रोशीतील शेतकरी बांधव या उत्सवात सहभागी होत असल्याचं यावेळी नानासाहेब काटकर यांनी सांगितलंय। शेतकरी बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणजे पोळ्याचा आहे। दिवाळीपेक्षाही पोळ्याला शेतकरी जास्त महत्त्व देतात, कारण दिवाळीपेक्षा पोळ्याची कधी येईल याची वाट सर्व शेतकरी बघत असतात। कारण शेतकरी राजाच्यावर पोट भरतो, असे नंदी महादेवाचा नंदी याची वर्षभर शेतामध्ये काबड कष्ट करतात आणि आजचा दिवस पोळ्याचा, आज त्यांच्यावाला पूजा करण्याचा आणि शेतकऱ्यांचा खरा आनंदाचा आजचा सण आहे। अनेक गावरान जनावर गोमाता कत्तलखान्याकडे चालली होती, परंतु आता काही दिवसापूर्वी बैलगाडावरील बंदी सरकारने उठवल्यामुळे पुन्हा एकदा या गोवंशला, या गावरान जनावरांना अत्यंत चांगले दिवस आलेले आणि असेच सर्व शेतकऱ्यांनी एक कवळीला बैल, एक कवळीला गावरान गाय आपल्या दारामध्ये सांभाळून तिची सेवा करावी, हीच मी आपल्या वीरभद्र चरणी सर्व नागरिकांना प्रार्थना करेन। शिर्डीमध्ये ट्रॅफिक जाम असते, गर्दी असते आणि गाय बैलांना घेऊन जाणं थोडंसं जिकरीचं होतं आणि आता ट्रॅक्टरच्या शेती निघल्यामुळे बैल कमी झाला, परंतु आता बैलगाड्यामुळे पुन्हा एकदा तरुण वर्ग या क्षेत्राकडे वळतोय आणि बनामध्ये कसं एक वेगळं वातावरण आहे। या परिसरामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये अनेक नामवंत या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी मोठा भव्य पोळा भरतो आणि परिसरातले लोक देखील या वीरभद्राच्या महाराजांच्या प्रांगणामध्ये पोळा पाहण्यासाठी येतात। याचा आम्हाला शिर्डीकर म्हणून बनवासी म्हणून याचा आनंद आहे। सकाळपासून दुपारपर्यंत पाऊस होता, परंतु यामध्ये शेतकऱ्यांचे किंवा बैलप्रेमींची कुठेही भावना किंवा उत्साह कमी झालेला नाही। फक्त एवढाच जगा थोडासा कार्यक्रमाला उशीर झाला, बाकी उत्साह आहे तोच। मला पोळ्याचा सालाप्रमाणे यावर्षी 2024चा पोळा आम्ही खूप बैल सजावट करून बैलांना विशिष्ट प्रकारे मान देऊन आणि त्यांची मिरवणूक थाटात मिरवत मंदिरापर्यंत आणत आम्ही आज बैल वरून राजाच्या साक्षीने इथं मंदिरात घेऊन आलेलो आहे आणि आपलं कुल बिरोबा राजवीरभद्र महाराज मंदिराला आम्ही यावेळेस बैलांचा फेरा मारून आणि बैलांची पूजा करत असतो आणि खूप आनंद होत आहे आम्हाला आणि ही लक्ष्मी जपली पाहिजे शेवटपर्यंत, याचा पण खूप मोठा अभिमान आहे। आणि सगळे बैल शर्यतीचे आहे, म्हणजे सजावटीला आम्ही सकाळपासून बैल धुणे, त्यांना रंग लावणे, शिंगाला रंग लावणे, पेंटर लावून आम्ही सगळ्या बैलांचा कलर केलाय आणि हा आमचा जो बैल आहे हा महाराष्ट्र शर्यतीचा मानकरी झालेला आहे। सातारा बारामती या जिल्ह्यामध्ये त्यांना 3 नंबरचा मान पटकावला आहे, त्याला महाराष्ट्र किताब लागलेला आहे। या बैलाने सुंदर नाव आहे, सगळ्यात जास्त नाव केलेलं या बैलानं आमचं आलं आणि बाकीचे सगळे बैल आमचे घरचे आणि सगळे आमच्या खूप पोळ्याला आलेला आहे सगळे बैल घेऊन। आपल्या सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे हा बैलपोळा आहे आणि बैलपोळा हा आपल्या शेतकऱ्यांचा महत्वाचा सण राहतो आणि हा बैलपोळा हा काय म्हणतात आपल्याला आपला शेतकऱ्यांचा पोशिंदा आहे आणि आपल्याला बैलाचं महत्व हे भरपूर आहे आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये आणि आपला आजचा हा सण वीरभद्र मंदिर येथे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आणि विविध ठिकाणून शेतकऱ्यांनी आपले आपले बैल सजून धजून नवरदेवासारखे जसं नवीन नवऱ्याचं लग्न होतं त्या पद्धतीने सजून इथे आणलेले आहे आणि हा उत्साह सगळ्यांना जोरदार आहे। सगळ्यांच्या मनात उत्सुकता भावना निर्माण झालेली आहे आणि असा जल्लोषात हा सण इथे साजरा होत आहे। परत वीरभद्राच्या इथे आशीर्वाद घेण्यासाठी इथे सर्व बैल आणलेले आहे आणि इथं डपाचा खेळ आणि विविध कार्यक्रम साजरे केले जात आहे आणि अशाच प्रकारे हा सण दरवर्षी
दरवर्षी हा साजरा केला जातो आणि असाच जल्लोष आणि अशीच भावना सगळ्यांच्या मनात असते आणि याच्यात वेगवेगळ्या तरुण आपले सहभागी होत राहतात आणि यंदा बैलगाडा शर्यत याच्यात जास्त उत्स्फूर्त असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात एक ना एक बैल असतो आणि तो त्यांचा सांभाळ चांगल्या पद्धती करतो. म्हणजे एका लहान मुलापासून तो मोठा होण्यापर्यंत हा बैलाचा सांभाळ करीत असतो. म्हणजे मुलाप्रमाणे हा बैल त्यांच्यासाठी असतो आणि बैलपोळा हा त्यांच्या मुलाचा सण. आपला वाढदिवस कसा साजरा केला जातो तसा बैलपोळा हा साजरा केला जातो. वेगवेगळ्या डीजे साऊंड बँड वेगवेगळ्या पद्धतीचे वाद्य वाजवून इथं बैलपोळा साजरा केला जातो आणि कारण त्याला एक आपला वेगळाच उत्साह इथे निर्माण केला जातो. आणि आपलं विरोधी मंदिर हे एक दिवाळी प्रमाणे इथं सजलेलं आहे आणि इथं वेगवेगळ्या दिवाळी साजरी होत आहे अशा वाटत आहे. असा जल्लोष आणि असा जे दरवर्षी प्रमाणे राहतात प्रसिद्ध गाडा मालक या ठिकाणी सर्व जमलेले आहे व वीरभद्र राजा वीरभद्र बन बिरोबा या ठिकाणी दरवर्षी सालाबाद प्रमाणे पोळा चांगल्या पद्धतीने भरतो. प्रमाणे आजूबाजूचे सर्व भाविक या ठिकाणी पोळ्यासाठी एकत्र जमतात व या ठिकाणी चांगला जनसंपर्क तयार होतो. त्यानंतर आनंदाने सगळे व्यवस्थित व आमच्या परंपरेनुसार डपाचा एक ताल होतो. त्यानंतर या पोळ्याची वीरभद्र महाराजांच्या नावाने आरोळी दिली जाते व त्यानंतर हा पोळा फुटला जातो. असं या पोळ्याचं विशिष्ट आहे आणि हा घोडा बादशाहाचं नाव आहे. हा उत्कृष्ट अशा पद्धतीने पळतो व हा घोडा महाराष्ट्र केसरी असून राहत्यामध्ये सालाबाद प्रमाणे याने 2 वर्षी सलग बक्षीस आणलेली आहेत. या वर्षीही बक्षीस मारलेली आहे आणि यापुढेही तो बक्षीस मारत राहील. आणि त्यांच्या जोडीला एक हारण्या बैल असा पळतो तोही उत्कृष्ट पद्धतीने पळतो. आनंद होतो की मना अनावर होऊन जातो आनंद. पण ह्या वर्षी असं झालं की पाऊस अशा पद्धतीने पडला की दिवसभर पाऊस चालू असं आला तरी आमचा उत्सव कमी झाला नाही व आम्ही अशा उत्कृष्ट पद्धतीने असा उत्सव एकदम पद्धतशीरपणे एकदम साजरा केलेला आहे व त्यामुळे सगळं परिवार मित्र परिवार सगळे गावकरी सगळे आनंदित. पण किती गाड्या घोड्या घेतल्या किती मोठे सगळ्या गोष्टी केल्या तरी या धनापेक्षा मोठा कुठलाही धन नाही व याच्यात जो आनंद भेटतो तो कशातही नाही. मोठा आहे शेतकरी आपल्या महिलाला मुलाप्रमाणे जीवापाड प्रेम करतो आणि वर्षातून हा बैलपोळा अतिशय उत्साहाने साजरा करतो. आमच्या सिडीमध्ये वीरभद्र महाराजांच्या मंदिरात अतिशय उत्साहाने बैलपोळा सण साजरा केला जातो आणि अतिशय आनंदाने आपले बैल सजवले जाते. मला त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झालेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे इथे बैल आलेले आहे. बैलपोळा अतिशय उत्साहाने इथं म्हणजे चांगला झालेला साजरा झालेला आहे. कोते पाटील माळ्याच्या वतीने बँड डीजे लावून बैल या ठिकाणी मिरवीत आणलेले आहे. अशी मिरवणूक काढत आम्ही वीरभद्र महाराजांच्या चरणी इथं आलेलो आहे आणि अशी मिरवणूक आता जाताना पण आम्ही एकदम उत्साहाने काढणार आहे. बैलपोळा हा सालावाज प्रमाणा वीरभद्र बन इथं सालावाज प्रमाणा भरत असतो. बैल हा शेतकऱ्याचा अतिशय प्राण म्हणलं तर काही हरकत नाही असं एक बैलाच्या बाबतीत वैशिष्ट्य आहे. बैलामुळे शेती चारा आणणे इकडं तिकडं बैलाचे उपयोग आता हे साधनं ट्रॅक्टर आले ते आहे ते योग्य आहे पण बैल हा सर्वश्रेष्ठ आजही शेतकरी त्याला मानतो मनापासून. बैल हा वर्षातून एक बैलपोळा येतो. त्या बैलपोळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा बैल प्रत्येक घरोघर प्रत्येक दारोदार पुंजलाच पाहिजे हे परंपरापासून वैशिष्ट्य आलेलं आहे. तर तो बैल पुजल्यानंतर वर्षाची काही येडापिडा आहे ही दूर होती हे तितकंच खरं त्याच्यात काही शंका नाही. त्यामुळं बैलपोळ्याचं वैशिष्ट्य हे महादेवाचं वाहन असल्यामुळं त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते कशातच तिची तुलना होऊ शकत नाही. अशा पद्धतीचं हा बैलपोळ्याचं बैल सणाचं बैल घरोघर पूजायचं हे वैशिष्ट्य आहे. वीरभद्र महाराज की राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक 5 मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर. साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन. 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे.
रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 992121 9561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767 06 66 85। नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे। तरी दिनांक 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा। ठिकाण हॉटेल साईस चौक, पिंपळवाडी रोड, शिर्डी। आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी।